सिम्प्लिफाईड एअरबुक 2025 ही सिरीज बघत आहे आपण. यामध्ये पहिल्या घडामोडी आणि ऑनलाईन स्वरूपात घडामोडी. पहिला पार्ट मी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जर बघितला नसेल तर ते तुम्ही बघू शकता. आता हा सेकंड पार्ट आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकवणारी महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे, जे की वन डे आपल्या स्पर्धेमध्ये स्मृती मंदाना. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त कोणत्या दिवशी रन फॉर युनिटी 2024चे आयोजन करण्यात आलेले आहे? 29 ऑक्टोबर या दिवशी. हरित तंत्रज्ञानाचा वापर करून शून्य कचरा मॉडेलमध्ये रूपांतरित होणाऱ्या राजस्थानमधील गावाचे नाव काय? तर आंधी हे राजस्थानमधील गाव आहे. हरित तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे तिथे. अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपनी ॲपलचे उत्पादन असलेल्या आयफोनवर कोणत्या देशाने लागू केलेली बंदी उठवण्यात आलेली आहे? इराण. इराणमध्ये ॲपलवर बंदी होती, तर यावेळेस ते त्यांनी काढलेली आहे. कोणत्या राज्य सरकारने कुंदा म्हणजेच जाळण्याच्या घटना रोखण्यासाठी राज्य विशिष्ट योजना लागू केलेली आहे? तर हरियाणा. तर हे एक प्रकारचं कुंदा जे आहे हे जाळण्याची घटना रोखण्यासाठी राज्य विशिष्ट योजना लागू केलेली आहे हरियाणाने. 28 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे कोणत्या संस्थेने स्वावलंबन हे प्रमुख चर्चासत्र आयोजित केले होते? तर भारतीय नौदलाने. मग हे स्वावलंबन हे चर्चासत्र भारतीय नौदलाने कुठे आयोजित केले? नवी दिल्लीमध्ये. कधी? 28 ते 29 ऑक्टोबर. आईचा स्तनपानाचा अधिकार आणि बाळाला स्तनपान मिळणे हे घटनेच्या कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचे पैलू आहेत, असे कोणत्या उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे? केरळच्या. हे लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण बाब आहे. कलम 21 बाबत त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहे केरळ उच्च न्यायालयाने. कोणत्या राज्य सरकारने 29 ऑक्टोबर 2024 रोजी बर्डा वन्यजीव अभयारण्य आणि बर्डा जंगल सफारीचे उद्घाटन केले आहे? तर गुजरातमध्ये बर्डा वन्यजीव अभयारण्य आहे आणि बर्डा जंगल सफारी. कोणत्या ठिकाणी अंडर 23 कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 आयोजित करण्यात आली होती? तर तिराना, अल्बेनियामध्ये हे अंडर 23 कुस्ती वर्ल्ड चॅम्पियनशिप झालेली आहे. स्पाइस 2000 नावाचा गाइडेड बॉम्ब कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? तर हे काय बॉम्ब आहे, एक प्रकारचा गाइडेड बॉम्ब. स्पाइस 2000 इस्रायलने विकसित केलेला आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स म्हणजे NCPCR अहवालानुसार 2023-24 मध्ये भारतातील किती मुले बालविवाहासाठी असुरक्षित आहेत? तर 11.5 लाख, म्हणजे आपण त्यापेक्षा जास्त म्हणू शकतो आपण. तर NCPCR अहवालानुसार कोणत्या राज्यातील सर्वाधिक मुले बालविवाहासाठी असुरक्षित आहेत? तर उत्तर प्रदेशमध्ये ते बालविवाह जास्तीत जास्त केला जातो. मलेशियामध्ये झालेल्या सुलतान ऑफ जोहोर कप ज्युनियर हॉकी स्पर्धेचे भारताने कोणते पदक जिंकलेले आहे? त्यामध्ये तर कांस्य पदक जिंकलेले आहे. सुलतान जोहोर कप जे की ज्युनियरसाठी खेळले जाते, हॉकीची आहे, तर यामध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. तर हे मलेशियामध्ये झाली होती. मालदीवच्या नागरी सेवकांसाठी 34वा क्षमता निर्माण कार्यक्रम म्हणजे CBP कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? मालदीवच्या नागरी सेवकांसाठी तर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर महत्त्वपूर्ण आहे. आणि मालदीव थोडं आपल्या भारताच्या बाबतीत थोडंसं निगेटिव्ह भूमिका घेतली होती, तर हे चर्चेचा विषय आहे. जगातील सर्वात मौल्यवान कंपनी म्हणून कोणत्या कंपनीने ॲपलला अधिकृतपणे मागे टाकलेले आहे? तर NVIDIA कंपनी जे आहे हे ॲपलला मागे टाकलेले आहे. तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये कोणत्या कंपनीने आपले भारत आणि दक्षिण आशिया मुख्यालय आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले आहे? तर एअरबस. हे लक्षात ठेवा, हे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये या कंपनीने भारत आणि दक्षिण आशिया मुख्यालय आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केलेले आहे, एअरबस. आणि हे ॲपलला मागे टाकणारी कंपनी पण लक्षात ठेवा, NVIDIA. पेन्शन नियामक PFRDA ने कोणाची एक ट्रस्ट बोर्डच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे? तर चित्रा जयसिन्हा. एवढं सिम्पली लक्षात ठेवा, जे की पेन्शनाच्या बाबतीत जर बघितलं तर अध्यक्ष म्हणून चित्रा सिन्हा. फिफाच्या ताज्या क्रमवारीत भारतीय पुरुष फुटबॉल संघाची सध्याची क्रमवारी काय आहे? मग 125व्या क्रमांकावर आहे भारतीय फुटबॉल संघ. तर भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कोणत्या भारतीय समूहाने NVIDIA सोबत भागीदारी केली आहे? तर रिलायन्स इंडस्ट्रीज सोबत भागीदारी केलेली आहे, लक्षात ठेवा. 23 वर्षाखालील कुस्ती विश्व चॅम्पियनशिपमध्ये 55 किलोग्रॅम ग्रीको रोमन गटात कोणी कांस्य पदक जिंकलेले आहे? तर विश्वजित मोरे. कोणत्या संस्थेने ऑक्टोबर 2024 मध्ये उत्सर्जन अंतर अहवाल
म्हणजेच एमिशन गॅप रिपोर्ट 2024 प्रसिद्ध केला आहे तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP ने. थोडंसं फास्ट जाण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो, कारण की वन लाईन स्वरूपात आहे, इथे काही आपल्याला एक्सप्लेन जास्त करायची गरज नाही आणि तुमचा वेळ वाचेल. कोणत्या संस्थेने लीडरशिप समिट 2024 चे आयोजन केले तर IIT गुवाहाटी. कोणत्या राष्ट्रीय उद्यानात एशियाटिक सोनेरी मांजर दिसली आहे तर मानस राष्ट्रीय उद्यान आसामचे. इंडियन काउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने कोणत्या शहरात बौद्ध भिक्खू आणि विद्वानांची परिषद आयोजित केलेली आहे तर कोलंबो श्रीलंका. कोणत्या देशाने सरकार संभाव्य सुरक्षा धोक्यामुळे नागरी सेवकांना त्यांच्या कार्यालयातील संगणकांवर व्हॉट्सअप, विचॅट, गुगल ड्राईव्ह सारखे लोकप्रिय ॲप्स वापरण्यास बंदी घातलेली आहे? हाँगकाँग. कारण की एक संभाव्य सुरक्षा म्हणून स्वतः जे काही कार्यालयामध्ये काम करतात आणि व्हॉट्सअप, विचॅटवर, गुगल ड्राईव्हवर जे काही लोकप्रिय ॲप्स आहेत यावर बंदी घालण्यात आली, कारण की डाटा चोरीला जाऊ नये म्हणून हाँगकाँगने. कोणत्या संस्थेने स्टेम कार्यक्रमाद्वारे ईशान्य भारतातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारतीय लघु उद्योग विकास बँक म्हणजे सिडबी सोबत भागीदारी केलेली आहे तर IIM शिलाँग याने या संस्थेने भागीदारी केलेली आहे सिडबी सोबत. कोणत्या संस्थेने ऑक्टोबर 2024 मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक्स आउटलुक म्हणजे WHO अहवाल प्रसिद्ध केला? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आता IMF चे मुख्यालय कुठे आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बरं, माहीत असेल तर. लेझर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेना मिशन नासा म्हणजेच हे लिसा मिशन कोणाचं आहे? नासाचं आहे. आणि कोणत्या अंतराळ संस्था यांच्यातील सहयोगी प्रकल्प आहे तर युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे इसा आणि नासा यांचा लिसा हे काय सहयोगी प्रकल्प आहे. इसा आणि नासा यांचा लिसा हे एरोस्पेस काय सहयोगी प्रकल्प आहे. तर ऑक्टोबर 2024 मध्ये बिहारच्या पहिल्या ड्राय पोर्टचे उद्घाटन कोठे झालेले आहे तर बिहता, बिहारमध्ये. 1960च्या दशकातील टीव्ही मालिकेतील कोणती भूमिका साकारणारे ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते रॉल एली यांच्या वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले तर टार्झन हे भूमिका त्यांनी निभावली होती तर त्यांचे 86व्या वर्षी निधन झालेले आहे. तर स्काय स्कॅनरच्या सर्वात अलीकडील ट्रॅव्हल ट्रेंड रिपोर्टनुसार कोणते शहर 2025 मध्ये भारतासाठी सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे तर शिलाँग मेघालय हे पर्यटन स्थळ बनलेले आहे. लक्षात द्या, ट्रॅव्हल ट्रेड रिपोर्टनुसार शिलाँग. गुगलने कोणाचे नवे मुख्य तंत्रज्ञ म्हणून नेमणूक केली आहे तर प्रभाकर राघवन IIT मद्रासचे माजी विद्यार्थी गुगलचे नवे प्रमुख तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे महत्त्वपूर्ण आहे बाब, प्रभाकर राघवन. कोणी ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप अवॉर्ड 2024 जिंकला आहे तर उर्मिला चौधरी नेपाळचे आहेत तर यांनी हे जिंकलेलं आहे. 14वी अखिल भारतीय नागरी संरक्षण आणि गृह संरक्षण परिषद कोठे पार पडलेली आहे? गांधीनगर. दक्षिण कोरियाच्या ग्रेट हँगंग म्हणजेच हान नदी या प्रकल्पापासून प्रेरित होऊन व्यावसायिक वापरासाठी कोणता नदीकाठ विकसित करण्याचे तेलंगणा सरकारचे उद्दिष्ट आहे तर तेलंगणा सरकारने इथून थोडंसं इन्स्पिरेशन घेतलेलं आहे दक्षिण कोरियाच्या ग्रेट हँगंग नदीपासून, या प्रकल्पापासून. तर तेथील कोणती नदी काठ आहे तर मुसी हा नदीकाठ तेलंगणाचं सरकार, लक्षात असू द्या. तर ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाच्या भारतीय दूतावासात प्रवासी परिचय 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर सौदी अरेबिया. कोणत्या राज्य सरकारने 22 ऑक्टोबर 2024 रोजी महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक महिन्याला 1 दिवसाची रजा जारी केलेली आहे? ओडिशा. क्रेपिडियम आसामिकम नावाची नवीन आर्किडी प्रजाती आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सापडली आहे तर दिब्रू सखोवा राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवा. कोणत्या संस्थेने हवामान बदल आणि जैवविविधता हानी हाताळण्यासाठी नेचर रिस्टोरेशन कायदा NRL लागू केलेला आहे तर युरोपियन युनियनने NRL हे कायदा लागू केलेला आहे हवामान बदल आणि जैवविविधता हानी हाताळण्यासाठी. NRL कायदा हा युरोपियन युनियनचा. तर तामिळनाडूतील कोणत्या जिल्ह्यात विजयनगर राज्याच्या 16व्या शतकातील ताम्रपटाचे शिलालेख सापडलेले आहेत तर तिरुवल्लूर, तामिळनाडूमध्ये विजयनगर राज्याचे 16व्या शतकातील ताम्रपट सापडलेले आहे, लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाने कार्यकारी DGP अनुराग गुप्ता यांना हटवण्याचा आदेश दिल्यानंतर कोणाची झारखंडचे नवीन DGP म्हणून नियुक्ती करण्यात आली? अजय सिंग आता झारखंडचे नवीन DGP. 24वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर गोवा येथे हे 24वी पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. 24व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप 2024 चे कोणते राज्य विजेते ठरलेले आहे तर कर्नाटक. आयोजित कुठे करण्यात आली? गोवामध्ये. कोणत्या राज्यामध्ये कॉयलोगोइन
ट्रिप्युरेन्सिस ही नवीन ऑर्किड प्रजाती सापडलेली आहे, तर त्रिपुरेमध्ये सापडलेली आहे. तर विचारू शकते तुम्हाला ट्रिप्युरेन्सिस ही कशाची प्रजाती आहे, तर ऑर्किडची प्रजाती आहे, त्रिपुरामध्ये सापडलेली. कोणत्या देशाने हेलिकॉप्टरने हवेतून जमिनीवर मारा करणारे इजडेलिय म्हणजे 305 हे क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे, तर रशियाचे आहे. लक्षात ठेवा, हे हवेतून जमिनीवर मारा करतात. 305 कोणाचे आहे? रशियाचे क्षेपणास्त्र आहे. राज्य सरकार 18 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातील सर्व रुग्णालयामध्ये तीव्र मूत्रपिंडाच्या रुग्णासाठी मोफत डायलिसिस सेवा जाहीर करणार आहे. तर ते कोणते राज्य सरकार आहे? तर हरियाणा. 9000 कसोटी धावा करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे? तर विराट कोहली. एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबी कोणत्या संस्थेच्या सहकार्याने अमरावती प्रकल्पाच्या फेज 1 च्या विकासासाठी 1.6 अब्ज डॉलर्स देण्यास वचनबद्ध आहे? तर जागतिक बँक हे एडीबी बँक या सहकार्याने अमरावती प्रकल्प फेज 1 साठी देणार आहे 1.6 अब्ज. कोणत्या देशाने आपल्या व्हिजन 2030 योजनाचा एक भाग म्हणून मजुरी संरक्षण सुनिश्चित करणे आणि प्रवासी कामगारांच्या मानवी हक्काचे रक्षण करणे या उद्देशाने मुसानेद हे डिजिटल व्यासपीठ सुरू केलेले आहे? तर सौदी अरेबियाने. आता तुम्हाला विचारू शकते की मुसानेद हे नेमकं काय? तर हे एक प्रवासी कामगारांच्या मानवी हक्काचे रक्षण करण्यासाठी आहे. तर पुरातन शास्त्रज्ञांना कोणत्या ठिकाणी 2000 वर्षे जुने सांगाडे आणि होली ग्रॅमसारखी एक गुप्त कबर सापडलेली आहे? तर पेट्रा जॉर्डन. कोणत्या संस्थेने वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2024 अहवाल प्रकाशित केलेला आहे? आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था. तर वर्ल्ड एनर्जी आउटलुक हे अहवाल प्रकाशित करते. कोणत्या देशातील बुशवेल्ड इग्नियस म्हणजे कॉम्प्लेक्समधील 2 अब्ज वर्षे जुन्या खडक आहे, तर त्या खडकामध्ये जिवंत सूक्ष्मजंतू जे काय सापडलेले आहेत, तर हे दक्षिण आफ्रिकामध्ये. कोणती कंपनी जागतिक आर्थिक मंचाच्या ग्लोबल लाईट हाऊस नेटवर्कमध्ये सामील झालेली आहे आता? तर ज्युबिलंट एग्रेव्हिया गुजरातची आहे. कोणत्या राज्यातील मद्रासा एज्युकेशन बोर्डाने राज्यभरातील 416 मदरशांमध्ये काय संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला? तर उत्तराखंडमध्ये. आता उत्तराखंडच्या मदरशामध्ये संस्कृत हा अनिवार्य विषय करणार आहे उत्तराखंड बोर्ड. तर गुरप्रीत पाल सिंगने ग्रीसमधील क्रेते येथे एसीओ जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर सुवर्ण. तर गुरप्रीत पाल सिंग हे बुद्धिबळचे खेळाडू आहेत. भारतातील कोणत्या खाजगी क्षेत्रातील बँकेने 15 ऑक्टोबर 2024 रोजी सिंगापूरमध्ये बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी आपल्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केलेले आहे? आता भारतातील कोणती आहे खाजगी क्षेत्रातील बँक? एचडीएफसी. कुठे? सिंगापूर येथे. उत्तर कोरियाच्या नवीन संविधानात कोणत्या देशाची अधिकृतपणे शत्रू राज्य म्हणून व्याख्या करण्यात आलेली आहे? दक्षिण कोरिया. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया. ISSF विश्वचषक फायनलमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल स्पर्धेत 3 पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक कोणी जिंकलेले आहे? तर अखिल शेरवान. उपसहारा आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कोणता उपक्रम स्थापन करण्यात आलेला आहे? तर ट्रिस हे उपसहारा आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी आहे. तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आहे आफ्रिकेतील हे काय? ट्रिस. कोणत्या राज्य विधानसभेने 14 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारला दुरुस्ती विधेयक म्हणजेच काय? वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 मागे घेण्याची विनंती केलेली आहे? तर केरळ. केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी कोणत्या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन केले आहे? विशाखापट्टणम येथे. भारतासाठी मालदीवचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर एशात अझीमा. हे महत्वपूर्ण आहे बाब. देशातील पहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचा भूमिपूजन सोहळा कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर मानखुर्द, मुंबई उपनगर येथे. राज्य साहित्य आणि संस्कृत मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे? तर राज्य साहित्य संस्कृत मंडळ आता डॉक्टर सदानंद मोरे तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर डॉक्टर रवींद्र शोभणे. कोणत्या शहराला सार्वभौम संपत्ती निधीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर अबुधाबी. लक्षात ठेवा, जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. युनायटेड नेशन चिल्ड्रेन फंडला युनिसेफ जागतिक स्तरावर बालकांना आरोग्य आणि पोषण सहाय्य प्रदान करणारा भारत कितवा सर्वात मोठा पुरवठादार ठरलेला आहे? तर युनिसेफला पुरवठा करणारा भारत हा 3रा देश ठरलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी मार्च 2021 मध्ये भेट दिलेले चांदीचे मुकुट कोणत्या देशातील जोशेरेश्वरी मंदिरातून चोरीला गेले आहे? तर बांगलादेशला हे चांदीचे मुकुट दिले होते. लक्षात ठेवा 2021 मध्ये. आता हे चोरीला गेले आहे.
कोमोडो ड्रॅगन या सरड्यांच्या सर्वात मोठ्या प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी 2025 कोमोडो नॅशनल पार्क आंशिक बंदी करण्याची योजना आखली आहे. तर इंडोनेशियामध्ये आहे. लक्षात ठेवा, हे कोमोडो ड्रॅगन सरडा आणि हे कोमोडो नॅशनल पार्क इंडोनेशियामध्ये. कोणत्या देशाने संयुक्तपणे टॉरस मिसाईल विकसित केलेले आहे? तर जर्मनी आणि स्वीडन यांचे दोघांचे आहे संयुक्तपणे बनवलेले. तर काय टॉरस हे मिसाईल. कोणत्या राज्याच्या टपाल सर्कलने उद्योग आणि परोपकारातील रतन टाटा यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी एक विशेष कव्हर जारी केलेला आहे? तर बिहार राज्याने आता विशेष कव्हर जारी केलेले आहे रतन टाटा यांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यासाठी. पार्टनरशिप फॉर कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल्समध्ये PCF सामील होणारी पहिली भारतीय बँक कोणती? तर युनियन बँक. कोणती आहे? युनियन बँक ठरलेली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये कोणत्या देशाने तैवान विरुद्ध अॅनाकोंडा रणनीती वापरलेली आहे? तर तैवान विरुद्ध अॅनाकोंडा रणनीती कोण वापरणार आहे? चीन. कोणत्या देशाने किंजल नावाचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे? तर रशियाचे आहे किंजल हायपरसॉनिक क्षेपणास्त्र. फाटाबायंग जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर मंदाकिनी नदीवर आहे. लक्षात ठेवा, फाटाबायंग जलविद्युत प्रकल्प. कोणत्या संस्थेने हवामान, ऊर्जा आणि पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि प्रभाव यावर लक्ष केंद्रित करणारी क्लायमेट इन्स्टिट्यूट सुरू केली आहे? तर अहमदाबाद विद्यापीठाने. लक्षात ठेवा, हवामान, ऊर्जा, पर्यावरण शिक्षण, संशोधन यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक क्लायमेट इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. तर कोणतं आहे? अहमदाबाद विद्यापीठ. सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव काय? अनुभव. आता हे सर्व सेवानिवृत्त सरकारी आहेत जे की त्यांना अनुभव जे काही आलेला आहे ते शेअर करण्यासाठी प्लॅटफॉर्म केलेला आहे अनुभव. तर ओडिशात बिबट्यांची कोणती दुर्मिळ प्रजाती सापडली आहे? तर ब्लॅक पॅन्थर ही ओडिशातील दुर्मिळ प्रजाती सापडलेली आहे. 6 ऑक्टोबर 2024 रोजी हिमाचल प्रदेशने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर त्या उपक्रमाचे नाव आहे संकल्प. हिमाचल प्रदेशचा आहे अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी. 8 ऑक्टोबर 2024 रोजी फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. आंद्रेस इनिएस्टा कोणत्या देशाचा आहे? तर स्पेनचा आहे. हे आता निवृत्ती घेणार. तर भारताच्या कोणत्या शेजारील देशाने संविधान सुधारणा आयोग स्थापन केला आहे? तर बांगलादेश. आणि नेबरहूड कंट्री म्हणून महत्त्वपूर्ण आहे आणि महत्त्वाची बाब आहे, संविधान सुधारणा आयोग स्थापन केलेला आहे बांगलादेश. कोणत्या ठिकाणी 10 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन करण्यात आले? तर मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन कुठे करण्यात आले? मग चर्नी रोड, मुंबई येथे. वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी आर्थिक बक्षिसे देऊन राज्यभरात वन संवर्धनाचा विस्तार करण्यासाठी कोणत्या राज्याने ग्रीन प्लस योजना सुरू केलेली आहे? तर मेघालय याने ग्रीन प्लस योजना सुरू केलेली आहे. कोणत्या जिल्ह्यातील निमगाव खंडोबा मंदिरासाठी रोपवे साकारण्यात येणार आहे? तर पुणे तालुका खेडमध्ये आता खंडोबा मंदिरासाठी रोपवे साकारण्यात येणार आहे, म्हणजेच रोपवेने तुम्हाला जाता येणार. कोणत्या देशाने फत्ताह 2 नावाचे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे? तर इराणचे आहे फत्ताह 2 हे हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. त्यानंतर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी कोणत्या धरणातील रविशंकर जलाशयावर जलसागर महोत्सवाचे उद्घाटन केलेले आहे? तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी. तर गांगरेल धमतरी येथे याचे उद्घाटन केले आहे जलसागर महोत्सवाचे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच विद्यार्थ्यांसाठी निजुत मोइना योजना सुरू केलेली आहे? तर आसामने केलेली आहे सुरू निजुत मोइना हे विद्यार्थ्यांसाठी. ॲमेझॉनची कोणती मुख्य उपनदी 122 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर गेली आहे? तर निग्रो ही ॲमेझॉनची उपनदी आहे, ते 122 वर्षातील सर्वात खालच्या पातळीवर गेली आहे. चेंचस आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात राहते? तर आंध्र प्रदेशची हे चेंचस जमात आहे आदिवासी, तर आंध्र प्रदेशमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात बायो CNG प्लांट असलेली आहे? लाल टिपरा शाळा. हे काय गोशाळा आहे, त्या गोशाळेचे उद्घाटन कुठे केलेले आहे? मध्य प्रदेश ग्वाल्हेरमध्ये, आणि हे CNG प्लांट असलेली शाळा आहे. तर कोणत्या राज्याने नागरी उपविभागांच्या विद्यमान व्यवस्थेच्या जागी जिल्हा प्रशासनामध्ये सहजिल्हा ही संकल्पना सुरू केली आहे? तर आसाममध्ये सहजिल्हा ही संकल्पना आसामने सुरू केलेली आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 आणि फिफा महिला वर्ल्ड कप 2027 चे अधिकृतपणे आयोजक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर लेस याची निवड करण्यात आलेली आहे. तर फिफा वर्ल्ड कप 2026 आणि फिफा महिला वर्ल्ड कप 2027 हे आयोजक म्हणून काय लेस आहे यावेळेस तुम्हाला. तर लेसची ॲडव्हर्टाईज तुम्हाला बघायला मिळेल. तर भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ICC
एका वर्षाची बंदी घातलेला प्रवीण जयविक्रमा कोणत्या देशाचा आहे? तर एका वर्षाची बंदी घातलेली आहे यावर भ्रष्टाचार विरोधी, तर श्रीलंकेचा आहे तो. कोणत्या संस्थेने भविष्यातील महामारीची तयारी आणि आणीबाणीचा प्रतिसाद कृतीसाठी फ्रेमवर्क नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे? तर नीती आयोगाने, जे की येणारी भविष्यातील महामारी आहे त्याची तयारी करण्यासाठी आणि त्यासाठी एक फ्रेमवर्क नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला नीती आयोगाचा, महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी रेटिनल टियर्स आणि डायबेटिक रेटिनोपॅथीवर उपचार करण्यासाठी पद्धत विकसित केली आहे? तर रेटिनल टियर्स आणि डायबेटिक एवढं लक्षात ठेवा. बाकी यावर पद्धत जी विकसित केलेली आहे तर IIT मद्रासची आहे. सध्या चर्चेत असलेले लिटल प्रेस्पा सरोवर कोणत्या खंडातील सर्वात जुने आणि सर्वोच्च टेक्टोनिक सरोवर आहे? तर युरोपमधील अल्बेनिया येथील आहे. काय? लिटल प्रेस्पा सरोवर हे युरोपमधील अल्बेनियातील. जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांना रद्द करण्यासाठी कोणत्या राज्याने नवीन कर सूट उपक्रम सुरू केलेला आहे? तर उत्तर प्रदेशने कर सूट उपक्रम सुरू केलेला आहे. तर या पद्धतीने इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदी करण्यासाठी पण काही 100% जे की सूट आहे त्यामध्ये सबसिडीमध्ये द्यायची आहे, त्यामध्ये करामध्ये सूट द्यायची आहे, असं तेलंगणा राज्य आहे, आपण मागे बघितलं होतं. तर बघा मित्रांनो, कोणत्या राज्याने हत्तीच्या संकटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशिक्षित हत्ती म्हणजे स्कुमकी तैनात करण्यासाठी कर्नाटक सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर आंध्र प्रदेश आणि कर्नाटक सोबत करार झालेला आहे हत्तीच्या संकटांवर नियंत्रण करण्यासाठी. हे महत्त्वपूर्ण आहे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या बाबतीत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे म्हणजे साई नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुजाता चतुर्वेदी. लक्षात ठेवा, क्रीडा प्राधिकरण वन डे एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकते. नागालँड सरकारने हॉर्नबिल फेस्टिवलच्या आगामी 25व्या आवृत्तीचे, कितवा नागालँड सरकारचा हॉर्नबिल फेस्टिवल आहे? 25वा. तर कंट्री पार्टनर्स पैकी एक म्हणून कोणासोबत स्वाक्षरी केली? तर वेल्स सोबत त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे हॉर्नबिल फेस्टिवलसाठी. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार 2 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त बापू टॉवरचे उद्घाटन करणार आहे? तर पटना येथे त्यांनी हे उद्घाटन केलेले आहे नितीश कुमार यांनी. टोटो या नावाने प्रसिद्ध असलेला साल्वातोरो शिलाची हे कोणत्या देशाचा फुटबॉलपटू होता? तर इटलीचा होता. संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 19व्या सत्रादरम्यान कोणत्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद UNSCचे स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या मागणीला पाठिंबा दिला आहे? तर भूतान आणि पोर्तुगल. कोणता देश कुष्ठरोग निर्मूलनासाठी WHO ची पडताळणी प्राप्त करणार म्हणजे कुष्ठरोग निर्मूलनासाठी जॉर्डन हा देश पहिला ठरलेला आहे, ज्यांनी कुष्ठरोगाच्या बाबतीत एकही रुग्ण त्याला आढळलेला नाही. त्यामध्ये आपण आता डिटेलमध्ये पण जॉर्डन बद्दल बघितलं होतं आणि यासोबत तुमची वन लाइनर मध्ये रिव्हिजन पण होत आहे. तर कोणत्या राज्याने शैक्षणिक विद्यार्थ्यांसाठी सहलीसाठी दर्शनी योजना सुरू केलेली आहे? तर दर्शनी योजना तेलंगणाची आहे. बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड 2024 मिळवणारे ॲड्रो हे गाव कोणत्या राज्यात आहे? तर ॲड्रो हे मणिपूरमध्ये आहे. तर बेस्ट हेरिटेज टुरिझम विलेज अवॉर्ड मिळालेला आहे. कोणत्या देशाने 8 उपग्रह वाहून नेणाऱ्या स्मार्ट ड्रॅगन 3 रॉकेटचे यशस्वीपणे प्रक्षेपण केलेले आहे? तर 8 उपग्रह वाहून नेतो तो चीनचा आहे स्मार्ट ड्रॅगन 3. आशियाई सिंहाचे संवर्धन करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी भारतातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानाला इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर गीर राष्ट्रीय उद्यान आता हे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून करण्यात आलेले आहे. कोणत्या कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम संशोधनासाठी ऑकलँड विद्यापीठाची भागीदारी केलेली आहे? तर टेक महिंद्रा यांनी आता भागीदारी केलेली आहे ऑकलँड विद्यापीठाची. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाला $7 अब्ज नवीन कर्ज मंजूर केलेले आहे? तर पाकिस्तानसाठी आता IMF हे $7 अब्ज देणार आहे. तर IMFचे जे काही हेडक्वार्टर आहे मी तुम्हाला विचारलं होतं, तर हे हेडक्वार्टर आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळतो. तर कोविड-19चा XCC हा प्रकार पहिल्यांदा कोणत्या देशात आढळून आलेला आहे? तर जर्मनीमध्ये हे प्रकार आढळून आलेला आहे. तर IWF ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 55 किलो गटात कोणी कांस्यपदक जिंकलेले आहे? तर धनुष लोगनाथन यांनी 55 किलो गटामध्ये ज्युनियर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये जिंकलेले आहे कांस्यपदक. कोणत्या देशाने क्रॉस ड्रेस्ड जोडप्यांसाठी समलिंगी विवाहांना अधिकृत मान्यता दिली आहे? तर तैवानने आता अधिकृत मान्यता दिली आहे. तर राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भरत गोगावले यांची राज्य परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पादा गुरुग्राममध्ये पार पडलेल्या टॉप गन चषक स्पर्धेत पुरुषांच्या याच्यामध्ये 10 मीटर पिस्तूल एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक पटकावलेले आहे अनमोल जैन यांनी. भारतातील
महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संतोष कश्यप. तर महिलांचे जे काही प्रशिक्षक आहेत आता मुख्य संतोष कश्यप. 11 सप्टेंबर 2024 रोजी निधन झालेले अल्बर्टो फुजिमोरी हे कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष होते? तर हे पेरूचे होते. लक्षात ठेवा, अल्बर्टो फुजिमोरी. 12 ते 14 सप्टेंबर 2024 रोजी G20 कृषी मंत्रिस्तरीय बैठक कुठे पार पडली? तर कुआबा, ब्राझील येथे. तर G20 कृषी मंत्रिस्तरीय परिषद बैठक हे कुआबा, ब्राझील येथे पार पडलेली आहे. सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री स्कूल जतन योजना सुरू केलेली आहे? छत्तीसगडने स्कूल जतन योजना सरकारी शाळांसाठी सुरू केलेली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच बनणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण? तर सलीमा इम्तियाज हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पंच बनलेली आहे पंच कमिटीची. तर ही पहिली पाकिस्तानी महिला आहे, तर सलीमा इम्तियाज. आपण डिटेलमध्ये पण बघितलेलं आहे आणि रिव्हिजन पण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2024 मध्ये नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जन्मलेल्या गायीच्या वासराला कोणते नाव दिलेले आहे? आता दीपज्योती. तालिबानाने अफगाणिस्तानमधील कोणती लसीकरण मोहीम बंद केली आहे? तर पोलिओ. हे तालिबानने अफगाणिस्तानमधील लसीकरण मोहीम बंद केली आहे पोलिओची. तर हे महत्त्वपूर्ण आहे. भारतात प्रथमच कोणत्या राज्यात दुर्मिळ डंग बिटलची प्रजाती आढळलेली आहे? तर डंग बिटलची प्रजाती हे जर बघितलं तर एक कीटक तर मेघालयमध्ये आढळलेली आहे. तर स्वाती विजय कुलकर्णी यांची कोणत्या देशातील भारताच्या पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? अल्जेरियाचे हे राजदूत आहे स्वाती विजय कुलकर्णी. नागालँडचा 5वा ब्रिलायंट पियानो महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला? बंगळुरूमध्ये ब्रिलियंट पियानो महोत्सव पार पडला, नागालँडचा 5वा. भारताचे कोणते राज्य 2 लाख कोटी रुपयांचे अर्धसंवाहक पार्क उभारण्याची योजना आखत आहे? तर उत्तर प्रदेश. शहरी भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आयुष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्याने देशात अव्वल स्थान पटकावलेलं आहे? तर चांगल्या अव्वल सुविधा प्राप्त करून द्यायच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर, त्यासाठी मध्य प्रदेश हे अव्वल स्थानावर आहे. तर सदर्न बर्डविंग, सह्याद्री बर्डविंग हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फुलपाखरू कोणत्या राज्यात आढळून आले आहे? तर सदर्न बर्डविंग, त्याला सह्याद्री बर्डविंग म्हणून म्हटलं जाते, हे तामिळनाडूमध्ये आढळलेले आहे फुलपाखरू. कोणत्या संस्थेने अँटीबायोटिक्सच्या निर्मितीसाठी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शन नावाचे पहिले जागतिक मार्गदर्शन जारी केलेले आहे? तर जागतिक आरोग्य संघटनेने आता मार्गदर्शन हे पहिले जागतिक मार्गदर्शन जारी केलेले आहे, तर हे WHO. पोलाद मंत्रालयाने 10 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या ठिकाणी ग्रीनिंग स्टील म्हणजेच पाथवे टू सस्टेनेबिलिटी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे? तर ग्रीनिंग स्टील पाथवे टू सस्टेनेबिलिटी हे नवी दिल्ली येथे आयोजन केलेले आहे पोलाद मंत्रालय. 11 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या देशातील अलाव धरण फुटल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झालेली आहे? तर नायजेरिया. तर हे अलाव धरण कुठले आहे? मग नायजेरियाचे आहे, याला पूर आला. राज्यात हळदीशी संबंधित जर बघितलं तर नवीन प्रजाती वनस्पतीची शोधलेली आहे? तर नागालँड. 2024च्या पहिल्या 8 महिन्यात कोणत्या देशाने श्रीलंकेच्या पर्यटनासाठी प्रमुख स्त्रोत बाजारपेठ म्हणून अव्वल स्थान कायम राखले आहे? तर भारतामध्ये. तर कोणत्या देशाने 10 सप्टेंबर 2024 रोजी नॉर्वेमधील आपला दूतावास बंद केला आहे? तर अफगाणिस्तानमध्ये नॉर्वेतील दूतावास बंद केला आहे. सध्या लांडग्याच्या हल्ल्यामुळे चर्चेत असलेले बहराईच ही जंगल कोणत्या राज्यात आहे? तर बहराईचे जंगल जर बघितलं तर हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर चेंदामेलम हे कोणत्या राज्याचे वाद्य आहे? तर केरळचे आहे. आसाममध्ये विमान वाहतूक आणि लॉजिस्टिक शिक्षण वाढवण्यासाठी कोणत्या संस्थेने एअरबस इंडियासोबत भागीदारी केलेली आहे? तर IIT गुवाहाटी सोबत. कोणत्या राज्याच्या विधानसभेने पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्र उमेदवारांचे पेन्शन समाप्त करण्याचे विधेयक मंजूर केलेले आहे? तर हिमाचल प्रदेश. हे बरोबर आहे. तर कोणत्या देशाने येत्या काही वर्षात आपली अल्कोहोलिक पेय निर्यात 8,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे? तर भारत. हे निर्यात आता 8,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार आहे. अलेन येथील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताची पहिली महिला बॉक्सिंग चॅम्पियन कोण ठरली? तर दीपाली थापा. कोणत्या राज्य सरकारने 4 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस दलात महिलांसाठी 33% आरक्षण मंजूर केलेले आहे? तर राजस्थानमध्ये आता पोलीस दलात 33% आरक्षण महिलांसाठी. हिऱ्यांचे पैलू पाडणाऱ्या औद्योगिक विकसित झालेला देशातील सर्वात मोठे शहर जर म्हटलं तर हिऱ्यांचे पैलू पाडले जाते ते सुरतमध्ये. कोणत्या कंपनीने ब्रेलमध्ये भारतातील पहिली आरोग्य आणि विमा पॉलिसी सुरू केलेली आहे? तर स्टार हेल्थ या कंपनीने ब्रेलमध्ये आता पहिली आरोग्य विमा पॉलिसी सुरू केली आहे. कोणत्या देशाने भारतासोबत पाणबुडी बचाव कार्यात वाढ करण्यासाठी आणि नौदलाच्या पाणबुडीच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी करार केलेला आहे? तर दक्षिण आफ्रिकेसोबत भारताने.
2024 मध्ये भारतीय सशस्त्र दलांची पहिली संयुक्त कमांडर परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर लखनौ. पहिली आहे, महत्त्वपूर्ण आहे. पहिली संयुक्त कमांडर परिषद लखनौ येथे. हरियाणा बुद्धिबळ संघटनेने आयोजित केलेल्या भारतीय राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या 61व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर हरियाणा सरकारमधील कार्तिकी वेंकटरामन. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 सप्टेंबर 2024 रोजी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन वांग यांच्यासह कोणत्या सेमीकंडक्टर उत्पादन कंपनीला प्रकल्पाला भेट दिलेली आहे? तर कोणत्या संस्थेने इंडिया डेव्हलपमेंट अपडेट बदलत्या जागतिक संदर्भातील भारताच्या व्यापार संधी या अहवाल प्रसिद्ध केला आहे? जागतिक बँकेने हे प्रसिद्ध केलेला आहे अहवाल. कोणत्या देशाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्लेमध्ये पहिली 6 षटके सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केलेला आहे? तर ऑस्ट्रेलिया. 113 धावा स्कॉटलंड विरुद्ध मारलेल्या आहेत त्यांनी 6 षटकामध्ये. भारताने सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या देशासोबत सेमीकंडक्टर भागीदारीची स्वाक्षरी केली आहे? सिंगापूर सोबत आता सेमीकंडक्टर सोबत भागीदारी केली आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी निधन झालेले लुईस आयला हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध टेनिसपटू होते? तर चिलीचे. कोणत्या देशात तुरुंग फोडण्यासाठी प्रयत्नात 129 कैदी मारले गेले? तर काँगोमध्ये. तर इमेज रेकग्निशन वापरून रिअल टाइम फ्लाईट अपडेटसाठी तर AEY व्हिजन हे ॲप जर बघितलं तर हे फीचर सुरू केलेले आहे. तर एअर इंडियाचे AEY व्हिजन हे फीचर आहे, हे सुरू केलेले आहे. कोणत्या राज्याने सावरा आदिवासींना आदिवासीचे हक्क दिले आहे? तर सावरा आदिवासींना आदिवासीचे हक्क म्हणून ओडिशा राज्याने. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या ठिकाणी सशस्त्र सेना महोत्सवाचे उद्घाटन केले? लखनौमध्ये. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने म्हणजेच फिक्कीने कोणाला भारताची युवा आयकॉन म्हणून सन्मानित केलेले आहेत? आयुष्मान खुराना आणि नीरज चोप्रा हे फिक्कीचे नवीन युवा आयकॉन ठरलेले आहे. 2024 ची प्रो कबड्डी स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर हैदराबाद, ग्रेट नोएडा, पुणे. तर हे प्रो कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर, अहिल्यानगर येथे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केलेली लुईस सुआरेझा कोणत्या देशाचे आहे? तर उरुग्वेचे आहे. फुटबॉल स्पर्धेतून त्यांनी निवृत्तीची घोषणा केली. आणि कोणी निवृत्तीची घोषणा केली, कुठले आहे हे महत्त्वाचे असतात. सुधारित कचरा व्यवस्थापनासाठी बिस्लेरी कंपनीने कोणत्या राज्यासोबत भागीदारी केलेली आहे? तर गोव्यासोबत भागीदारी केलेली आहे. इन्फ्लुएन्सर्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने नवीन डिजिटल धोरण मंजूर केलेले आहे? तर उत्तर प्रदेश हे इन्फ्लुएन्सरसाठी. तर 2025 मध्ये कोणते देश ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे आयोजन करणार आहे? तर इंग्लंड हे देश आयोजन करणार आहे. कोणत्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने मायक्रो ब्लॉगिंग साईट X वर बंदी घातली आहे? तर ब्राझील देशाने. कोणत्या राज्याच्या पर्यटनाने नाविन्यपूर्ण हॉलिडे हाइस्ट मोहीमसाठी पाटा गोल्ड अवॉर्ड जिंकला आहे? तर पाटा गोल्ड अवॉर्ड केरळने जिंकलेला आहे. कोणते राज्य दक्षिण आशियातील पहिले फॉर्म्युला 4 कार शर्यतीचे आयोजन करणार आहे? तर तामिळनाडू. लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. कोणत्या प्लॅटफॉर्मने मीटिंग चर्चा स्वयंचलितपणे रेकॉर्ड आणि सेव्ह करण्यासाठी टेक नोट्स फॉर मी आर्टिफिशियल फीचर सादर केलेलं आहे? गुगल मीट. आता मीटिंग तुम्ही आर्टिफिशियलरित्या तुम्ही काय रेकॉर्ड करून ठेवू शकता. टेक नोट्स फॉर मी हे गुगल मीटचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फीचर आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा.